नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्त या मालिकेतील आज हा 21वा भाग. मागच्या भागात आपण पंडित चेअरमन पदावरून निवृत्त झाले आणि मोडकांचं नाव आम्ही सुचवायचं ठरवलं. संचालक मंडळाने त्याला चेअरमन करावं असं इथपर्यंत आपण आलो. तो त्याचा पुढचा भाग. प्रथेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने 3 नावे सुचवण्यास सांगितले. आम्ही श्रीयुत मोडक आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फडके अशा दोघांचेच पॅनल करून रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी पाठवले आणि अर्थातच मोडकांच्या नावाचा आग्रह धरला. वारंवार प्रयत्न करूनही ती मंजुरी लवकर येईना. रिझर्व्ह बँकेतीलच एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने दिल्लीतील अतिउच्च पदस्थाचा हवाला देऊन के.बी. दामले यांचे नाव सुचवल्यास त्याला लगेचच संमती येईल असा व्यावहारिक समजा तुम्ही सल्ला दिला. श्री दामले मूळ बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर, त्यानंतर ग्रामीण बँकेचे चेअरमन म्हणून काम केलेले होते. तेव्हा ते कलकत्ता येथील युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या पदावर होते. त्यांच्यासंबंधी आम्ही संचालकांनी चौकशी केली. त्यांची पुण्यातच अनौपचारिक भेटी घेतली. त्या भेटीनंतर आणि चर्चेनंतर आम्ही संचालक मंडळी पूर्णपणे समाधानी नव्हतो. परंतु शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे. आम्ही त्यांचे नाव पूर्वीच्या ऐवजी वाढून तिघांचेही पॅनल रिझर्व्ह बँकेकडे पाठवले आणि 8च दिवसात रिझर्व्ह बँकेची श्री दामले यांच्या नियुक्तीला त्वरित मंजुरी आली. त्या अधिकाऱ्याच्या सांगण्याची सत्यता त्यातून दिसून आली. पंडित आणि मोडक यांची नियुक्ती करताना पंडितांच्या नंतर बाहेरून चेअरमन आणावा न लागता मोडकच चेअरमन होतील आणि तो बदल स्वाभाविक होईल अशा संचालक मंडळाने आखलेल्या बेताला परिस्थितीने असा खो दिला होता. पंडित 30 जून 86ला निवृत्त होणार होते आणि के.बी. दामले ऑक्टोबरनंतर जॉईन होणार होते. म्हणजे मधले 4-5 महिने मोडकांनाच कार्यभार सांभाळणे भाग होते. दुसरी अप्रिय घटना त्यावेळचीच म्हणजे कर्मचारी संघाने हे सर्व पाहून आपल्या मागण्या लावून धरण्याची हीच वेळ आहे हे जाणून 14 एप्रिलपासून तीव्र आंदोलन सुरू केले होते. नियमानुसार काम, घोषणाबाजी, द्वारसभा, निदर्शनापासून ते थेट घेरावपर्यंत सर्व मार्गाचा उपयोग त्यात केला जात होता. व्यवस्थापनानेही त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करून नो वर्क नो पे, मेमो, शोकॉज नोटिसा असे करत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यावर अशोभनीय पत्रकांबद्दल बदनामीचे खटले येतपर्यंत सर्व मार्गाने त्याला शमवण्याचा प्रयत्न चालला होता. सरतेशेवटी 2 महिन्यानंतर दोन्ही बाजूंनी समंजसपणा दाखवून वाटाघाटी केल्या आणि 17 जून 1986ला करार होऊन ते आंदोलन संपले. अर्थात त्याचे पडसाद पुढेही 2-3 वर्षे कोठे उमटत राहिले. बँकेच्या इतिहासात असं आंदोलन हे पहिल्यांदा झालं 86 साली. अशी तिसरी घटना संचालक मंडळातील बेबनावाची होती आणि त्याला खरं म्हणजे मीच कारणीभूत होतो. जून 1986ला होणाऱ्या वार्षिक सभेत रोटेशन पद्धतीप्रमाणे मी आणि 84 साली नावाने स्वीकृत केलेल्या संचालकापैकी एक जण असे दोघे निवृत्त होणार होतो. प्रथेप्रमाणे आम्ही दोघांनी फेरनिवडणुकीला उभे राहायचे होते. त्यावेळी मी असा पवित्रा घेतला की मी उभा राहीन, पण माझ्याबरोबर हे ग्रस्त असणार नाहीत. त्याचे जे कारण मी सांगितले ते तसे किरकोळ पण नीट विचार केला तर मूलगामी होते. बँकेचे ॲडवायझर म्हणून एक जुने जाणते ग्रस्त वर्षानुवर्षे आपुलकीने अल्प मानधनावर काम करीत होते. या ग्रस्तांनी त्यांच्यावेळी स्वतःची नेमणूक व्हावी असा प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला नव्हता हे खरे, पण ह्या छोट्या का होईना स्वार्थाचा लोभ धरणारा संचालक असताच कामा नये असा माझा आग्रह होता. माझ्या या भूमिकेमुळे इतर सर्व संचालक खूपच नाराज झाले. त्यांना बहुधा ती माझी क्षुल्लक कारणावरून दादागिरी वाटत होती. त्याला दादागिरी हा शब्द महत्त्वाचा. कदाचित गेल्या 3 वर्षात सर्व कार्यक्रमात व कामकाज असलेल्या माझ्या पुढाकाराने त्यांना थोडी का होईना असूही वाटत असावी. त्यांनी मला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण मी ठाम होतो. या सगळ्यामुळे मी एकटा एका बाजूला आणि बाकी सर्व संचालक दुसऱ्या बाजूला अशी स्थिती झाली. सुदैवाने हे सर्व अंतर्गत चालू असल्याने त्याची कल्पना बाहेर कोणालाही नव्हती. मग अखेरचा प्रयत्न म्हणून सर्वांची बैठक मनोहरपंत भागवतांच्या घरी झाली. त्या बैठकीत चर्चा म्हणण्याच्या खूप खडाजंगी झाली. तू हट्ट कायम ठेवलास तर ते ग्रस्त आणि एका घेऊन आम्ही सर्व संचालक तुला पाडून आणि त्यांना निवडून आणू असा इशाराही मला देण्यात आला. मी म्हटलं काही हरकत नाही, फार तर का होईल, मी व माझ्याबरोबर जो कोणी असेल तो असे आम्ही पराभूत होऊ. एकदा भागधारकांना ठरवू दे कोण बरोबर आणि कोण चूक. अशा आव्हानावर प्रति आव्हानावर ती बैठक संपली. ही लढत तशी मला सोपी नव्हती, पण मला आत्मविश्वास होता आणि कदाचित पडलोच तरी वाईट वाटणार नव्हते. माझ्याबरोबर उभे राहण्यासाठी मी माझा पुण्यातील कॉलेजपासूनचा मित्र श्रीराम गोगटे याला आग्रह केला. त्याबरोबरच त्याला सर्व प्रयत्न मी करतो
पण कदाचित अपयशी येईल ही कल्पनाही दिली. तो चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायात सुस्थिर झाला होता. केवळ मी म्हणतोय म्हणून उभे राहून अपयशही शक्य असूनही त्याने सहजपणे संमत दिली, हा त्याचा मोठेपणाच होता. सर्व प्रयत्न करायची जबाबदारी माझ्यावर होती. माझ्या सर्व मित्रमंडळींनी कंबर कसली. कोऱ्या प्रॉक्सी छापणे, त्या पाठवणे, स्थानिकांच्या भेटी घेणे, हे सर्व नियोजनबद्ध उत्साहात चालू झाले. लोकांचा प्रतिसादही चांगला होता. दुसरीकडे उर्वरित संचालकांनी प्रयत्न करूनही दुसरा उमेदवार म्हणून त्यांनी ज्यांना ज्यांना विचारले त्यांनी नकार दिला आणि शेवटी एकच उमेदवार त्यांना उभा करावा लागला. वार्षिक सभेचा 19 जून 1986 हा दिवस उजाडला. सभेतच त्यांनी आपली उमेदवारी मागितली आणि मी व गोपटे बिनविरोध निवडून आलो. मी केलेल्या निस्वार्थी व उपयुक्त कामगिरी पोचपावतीच होती. ती सभा पंडितांची शेवटची होती, कारण ते 30 जूनला निवृत्त होणार होते. त्या सभेतही बोलायचे काम माझ्यावर सोपवले होते आणि ते मी बहुधा जास्तच परिणामकारकरित्या केले. पंडितांच्या गुणगौरवपर आणि निरोपाचा भाषणे अनेक भागधारकांनी केली. नेहमीचे 14% अधिक सुवर्ण महोत्सवाचे 2% असे 16% डिव्हिडंड त्या सभेत मंजूर करण्यात आले. त्या निवडणुकीमुळे अन्न संचालक थोडे नाराज झाले, पण पुढील 1-2 मिटिंगनंतर तो अंतराही संपून गेला. आज 20 वर्षानंतर किंवा आता 37 वर्षानंतर मागे वळून बघताना मला वाटते की मी थोडी जास्तच आग्रही भूमिका घेऊन चूक केली. पुढील काळातल्या संचालकांचा कारभार पाहता त्या संचालकांचा दोष फारच किरकोळ वाटू लागला होता आणि खरे तर तो तेव्हा पटला नव्हता, तर मला स्वतःलाच निवृत्त होण्याचा निर्णय घेता आला असते. एक मात्र झाले होते की त्या निवडणुकीच्या धामधुमीत चेअरमन पंडित आणि माझे वडील भाऊकाका पूर्णपणे अलिप्त राहिले असल्याने ते यश माझ्या एकट्याच्या खाती जमा झाले. अर्थात पडलो असतो तर त्या अपयशाचा धनी मीच झालो असतो. 30 जूनला पंडित निवृत्त झाले आणि दामले साहेब नवीन दामले, हे दामले म्हणजे के बी दामले येण्यास अवकाश होता. मधल्या 4 महिन्याच्या काळात मोडकांच्यावर जबाबदारी होती. आपली निवड रिझर्व्ह बँकेने मंजूर न केल्याचा सल बाजूला ठेवून त्यांनी त्या काळात कौशल्याने ही जबाबदारी सांभाळली. पंडितांची कारकीर्द ही 4 वर्षाची होती, पण त्यांनी बँकेच्या व्यवस्थापनाला उपयुक्त आणि कालानुरूप नवे आयाम दिले होते. बँकेची प्रतिमा आधुनिक बनलेली होती. कॉर्पोरेट सेक्टरने नामवंत कंपन्यांबरोबर बँकेचे संबंध प्रस्थापित केले होते. 31 डिसेंबर 1986 मध्ये बँकेचे प्रगती निदर्शक आकडे असे होते: भाग भांडवल 75 लाख, रिझर्व्ह 1,71,00,000, म्हणजे भाग भांडवलाच्या दुपटीहून जास्त रिझर्व्ह होते. डिपॉझिट 288 कोटी, ॲडव्हान्सेस 151 कोटी, इन्व्हेस्टमेंट 95 कोटी, निव्वळ नफा 34 लाख, दिलेला डिव्हिडंड 16% आणि एकूण शाखा 169. म्हणजे त्याच्या अल्प 4 वर्षाच्या काळात डिपॉझिट्समध्ये 108 कोटी आणि ॲडव्हान्समध्ये 46 कोटी तर रिझर्व्हमध्ये 1 कोटी वाढ झाली होती. पंडितांचे नवे आयाम सर्वार्थाने हितकारक ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर के बी दामले यांच्या कर्तृत्वाने हा आलेख वाढताच राहावा असे सर्वांना वाटत होते. त्यानंतर दामल्यांची कारकीर्द, के बी दामल्यांची 1986 ते 1989 अशी 3 वर्षाचीच कारकीर्द त्यांना मिळाली, कारण त्यांचं अपघाती निधन झालं 89 साली. तर त्यांच्या कारकिर्दीचा आपण आता आढावा घेऊया. के बी दामले यांनी 21 नोव्हेंबर 1986 मध्ये चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतली. 5.5 फुटाच्या आसपास असलेली त्यांची उंची अतिशय शिडशिडीत शरीरयष्टीमुळे उंच भासते. गोरावर्ण, धारदार नाक असूनही काहीशा कृशबांध्यामुळे प्रथमदर्शनी त्यांचे वजन पडत नसे, पण चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांचा अभ्यास व ठाम मतांचा प्रत्यय येत असे. राष्ट्रीय पातळीवर बँकिंगमध्ये काम केल्याने त्यांचा रिझर्व्ह बँकच काय, पण केंद्रीय अर्थखात्याशी चांगला संपर्क होता. राष्ट्र संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आदरणीय लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार म्हणून ख्यातकीर्त असलेले रामभाऊ म्हाळगी यांचे आणि त्यांचे काही नातेसंबंध होते, परंतु त्यांच्या कार्यशैलीत तसे कधी दिसून येत नसे. मोडकांनी सूत्रे त्यांच्याकडे दिली आणि ते पुन्हा त्यांच्याबरोबर जनरल मॅनेजर म्हणून काम पाहू लागले. मोडकांना अशा दुहेरी भूमिकेचा आणि ती यशस्वीरीतीने पेलण्याचा अनुभव होताच, परंतु दामले यांना मात्र त्यात अवघडल्यासारखे वाटत असावे. या बँकेच्या पूर्व परंपरेची, संस्कृतीची, वेगवेगळ्या जुन्या नाणावल्या खातेदारांची त्यांना माहिती नव्हती. त्याचा काही संबंध आला की त्यांना मोडकांशीच बोलावे लागे व त्यांना ते अडचणीचे वाटत असावे. दामले स्वभावतःच मितभाषी होते. बँकिंग वगळता अन्य विषयात त्यांना फारशी रुची असल्याचे कधी जाणवले तरी नाही. त्यामुळे बोर्ड मीटिंगमध्ये सुद्धा सहसा कामाव्यतिरिक्त अन्य चर्चा होत नसे. सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ मुंबईत करण्याचे ठरले.
तेव्हाचे मुख्यमंत्री नामदार शंकरराव चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यांना आणण्यामागे के बी दामले यांचा नांदेडपासूनचा असलेला त्यांचा परिचय सहाय्यभूत होता. KC कॉलेजच्या हॉलमध्ये झालेल्या देखण्या समारंभात मुंबईतील प्रमुख व्यक्तींची उपस्थिती देऊन बँकेवरील लोभ व्यक्त केला होता. नामदार शंकरराव चव्हाणांनी मराठवाड्यातील बँकेचे कार्य जवळून पाहिल्याचा उल्लेख करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्या समारंभाचे संपूर्ण नियोजन बँकेच्या व्यवस्थापनाने व त्यातही प्रामुख्याने मुंबईतील अधिकारी वर्गाने केल्याने त्यात आम्हा संचालकांचा सहभाग जवळजवळ नव्हताच, पण त्यांनी ते नेटकेपणानेच केले होते निश्चित. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी त्यांनी कार्यक्रम पत्रिका दाखवली. त्यामध्ये संचालकांना नगण्य स्थान होते. ही बाब खटकली, पण ती वेळ नाराज होण्याची नव्हती. आभार प्रदर्शनाचे काम ज्येष्ठ संचालक, कारण मी तेव्हा ज्येष्ठ होतो ना, ज्येष्ठ संचालक म्हणून माझ्यावर सोपवले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी निवेदकाने आभार प्रदर्शनासाठी संघ परिवारातील अन्य संचालकांचे नाव त्यासाठी घोषित केल्यावर मला धक्काच बसला. नंतर विचार करता मला संघ परिवाराचे सूत्र जाणवले, पण तेव्हा कदाचित तो निव्वळ योगावर असावा असे म्हणून मी विषय सोडून दिला. पण मनातून वाईट वाटले हे तर खरेच. त्या समारंभाचा फायदा घेऊन पुढे शंकरराव चव्हाण केंद्रात अर्थमंत्री म्हणून गेल्यावर बँकेच्याच एका इन्कम टॅक्स विषयक प्रश्नासाठी त्यांची त्या पदावर भेट घेऊन निवेदन देण्याचे आम्ही ठरवले. त्याला कारणही तसेच होते. तेव्हाच्या इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पब्लिक लिमिटेड कंपनीहून 5% जादा इन्कम टॅक्स पडत असे. बँक खरं तर पब्लिक लिमिटेड कंपनीच होती, पण इन्कम टॅक्सच्या व्याख्येनुसार जर त्या कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटवर नोंदले गेले नसले तर तिला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा दर लावण्याच्या अव्यवहार्य तरतुदीमुळे बँकेला दरवर्षी 5% जादा इन्कम टॅक्स भरावा लागत असे. हा भुर्दंड अन्यायकारक होता. त्यामुळे त्या व्याख्येतच योग्य तो बदल करावा असा प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले. बँकेचे शेअर्स नोंदीत करायचे नाहीत व सर्वार्थाने तिची मालकी सर्वसामान्य भागधारकातच राहावी व कोणा उद्योग समूहात ती बटीक होऊ नये हे पूर्वसुरींनी विचारपूर्वक निश्चित केलेले धोरणच पुढे चालण्याचा बोर्डाचा ठाम निर्णय होता. त्यासाठी माननीय अर्थमंत्र्यांची वेळ घेऊन आम्ही म्हणजे के बी दामले, मी व श्रीराम गोगटे असे तिघे त्यांना दिल्लीला नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात भेटलो. आमची समजूत होती की आम्ही महाराष्ट्रीय मंडळी, शिवाय नुकताच बँकेच्या समारंभात परिचय झालेला, त्यामुळे शंकररावजी चव्हाण आपुलकीने चौकशी करतील, आम्ही मेहनतीने तयार केलेले निवेदन वाचतील आणि त्यावर प्रयत्न निश्चित करतो असे आश्वासन तरी देतील. कदाचित प्रेमाने चहा वगैरे देतील, पण आलेला अनुभव अगदीच उलटा निघाला. आधी गेल्यानंतर त्यांनीच तुम्ही कोण वगैरे विचारले. 2 मिनिटं आमचे काम विचारले. ते आम्ही सांगून निवेदन द्यायला आणखी 2 मिनिटं गेली आणि 5व्याच मिनिटाला त्यांनी बरे बघतो म्हणून ते निवेदन ठेवत आम्हाला नमस्कार केला. खरे तर तो नमस्कार नव्हता, तर आम्हाला बाहेर जाण्याचा इशाराच होता. आम्ही निमूटपणे खटकून बाहेर पडलो. पटकन जादू होईल आणि महिन्याभरात तुमचे म्हणणे मान्य करून इन्कम टॅक्स कायद्यात तो बदल करून घेतो असे ते म्हणतील अशी आमची मोठी फार अपेक्षा नव्हती. पण 15-20 मिनिटे बोलून आमचा खरा प्रश्न समजावून घेतील एवढीच माफक अपेक्षा ठेवण्यात आमची चूक नव्हती. दुर्दैवाने मराठी मंडळी दिल्लीत महत्त्वाची फारच कमी असतात आणि असतील ती कशी वागतात याचा तो क्लेशदायक प्रत्यय होता. यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंत साठे, पुढच्या काळामध्ये मनोहरपंत जोशी, आनंदराव अडसूळ, शरदरावजी पवार, पृथ्वीराज चव्हाण वगैरे सन्मान्य मंडळी अर्थातच याला अपवाद म्हणून म्हणायची. बँकेच्या असण्याच्या काळात खरे तर असतं होऊ नये म्हणून शरद पवारांनी जो आमच्या प्रयत्नांना जी साथ दिली होती तिचा उल्लेख पुढे येईलच. बँकेने संस्थापकांच्या नावे एखादा ट्रस्ट स्थापन करण्याचा विचार सुवर्णमहोत्सवी समारंभापासून चालू होता. तो आता त्वरित स्थापन करावा, त्याला अण्णासाहेब चुनमुले यांचे नाव द्यावे असा निर्णय संचालक मंडळाने घेतला. तेव्हा फाय फाउंडेशनचे पुरस्कार नुकतेच सुरू झाले होते. त्या पुरस्काराने देशातील मान्यवर व्यक्तीला गौरवले जात असे. तेव्हा त्याच धर्तीवर अण्णासाहेबांच्या नावाने बँकिंग, अर्थ, उद्योग, सामाजिक काम अशा कोणत्याही क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तीला चिरमुले पुरस्कार द्यावा. तो 1 ते 1.5 लाख रुपयांचा असावा. त्यावेळी अण्णासाहेबांचे नाव राष्ट्रीय पातळीवर आणि जर एखाद्या आंतरराष्ट्रीय व्यक्तीला तो दिला तर त्या पातळीवर कायम राहील असा त्या पब्लिक ट्रस्टचा मूळ उद्देश राहणार होता. बोर्डाने त्याचा मसुदा मी तयार करावा असा आग्रह धरला. त्याप्रमाणे 2 दिवस अगदी दिवसा आणि रात्री जागून मी तो तयार केला. तो करताना अर्थातच त्याची व्याप्ती व्यापक व लवचिक असावी म्हणून त्याला क्रीडा, सांस्कृतिक कार्य, शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत अशी इतर उद्दिष्टेही मी त्यात समाविष्ट केली होती. तो मसुदा बोर्डाने आनंदाने मंजूर केला. त्यानुसार बँकेचे माजी चेअरमन V.S. दामले
विद्यमान संचालकांच्यापैकी 3 संचालक आणि पदसिद्ध म्हणून बँकेचे चेअरमन असे ट्रस्टी राहणार होते. मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनी होती. तो ट्रस्ट वाघ चिरमुले ट्रस्ट या नावाने 27 नोव्हेंबर 1987 मध्ये स्थापन झाला. 1988 पासून बँकेने त्याला देणगी देण्यास प्रारंभ केला. 1988 मध्येच मी संचालक म्हणून निवृत्त झाल्यावर तत्परतेने मला आता तुम्ही संचालक नाही, त्यामुळे चिरमुले ट्रस्टच्या ट्रस्टीपदाचा राजीनामा द्यावा असे सुचवण्यात आले आणि मी तो लगेचच दिलाही. त्यानंतर मात्र पुढे संचालकांनी निवृत्त झाल्यावर ट्रस्टी राहण्याचा आग्रह धरून तो आजखेर तडीसी नेला विषय पुस्तक लिहिपर्यंत. मी बँक आणि ट्रस्ट या दोन्हीतही 1988 नंतर नसल्याने ट्रस्टच्या कार्यशैलीशी माझा काही संबंध उरला नाही. ज्या पद्धतीने ट्रस्टचे कामकाज चालू राहिले ती मात्र मला मनस्ताप देणारी ठरली. पहिला चिरमुले पुरस्कार 1995 पर्यंत दिलाच गेला नाही आणि तो दिला तोही फक्त 5,000 रुपयांचा होता. ट्रस्टचे बाकी उत्पन्न ट्रस्टींनी आणि कधी चेअरमननी आपल्या माहितीच्या छोट्या मोठ्या संस्थांना मदत करण्यास खर्च केले. अखेर 2003 पासून पुरस्काराची रक्कम 1 लाख करण्यात आली. पण एकूणच ट्रस्टची कार्यपद्धती पाहिल्यावर मला आपण कशाला त्यासाठी एवढी धावपळ केली असा विचार वाटत राहिला. अर्थात बँकेच्या विलिनीकरणानंतर पुन्हा, कारण बँकेचे चेअरमन गेले, तर पुन्हा त्या ट्रस्टची पुनर्रचना झाली आणि त्यात मला ट्रस्टी व्हावं लागलं आणि त्यानंतरच्या काळात 8 वर्ष 9 वर्ष मी कामही केलं तिथे. माझ्याच सातारा स्मरण यात्रा अशी जी मालिका मी व्हिडिओची केली आहे त्यात चिरमुले ट्रस्ट अशा नावाने एक एपिसोड आहे, त्यामध्ये सगळी माहिती मी दिली. आपण माझ्या चॅनेलला अरुण बोरबोलला सबस्क्राईब करा आणि ती प्लेलिस्टमध्ये जाऊन ते जरूर बघा. आपण दामले यांच्या मितभाषी स्वभावाला तापटपणाची किनार होती, त्यामुळे त्यांचा दरारा वाढला. पण बँकेतले एकूण 3 स्पिरिट मात्र कमी होतोय काय अशी शंका वाटू लागली होती. त्यांचा बराचसा काळ कर्मचारी संघाच्या आंदोलनाच्या नंतरचे कवित्व व तेव्हाच्या 1-2 फ्रॉडच्या केसेसमध्ये जात होता हेही खरेच. संचालक मंडळाच्या बैठकीतही कामकाज व्यवस्थित होई, परंतु पूर्वीप्रमाणे हास्यविनोद, मनमोकळी टीका टिप्पणी यांचे प्रमाण राहिले होते. अर्थात तरी याचा फारसा विपरीत परिणाम 1987 सालच्या प्रगतीवर झाला नाही आणि वर्षाखेरीस ठेवी 340 कोटी तर ॲव्हान्सेस 175 कोटीवर पोचले आणि दोन नवीन शाखा उघडून त्या 171 झाल्या आणि डिव्हिडंड 15% देण्यात आले. त्या वर्षाचे हिशोब व ताळेबंद भागधारकासमोर मंजुरीचे ठेवण्याची वार्षिक सभा जून 1988 मध्ये होती. दरम्यान 8 वर्षाची मुदत पूर्ण झाल्यावर PG भागवत संचालक पदावर निवृत्त झाले होते. त्यांच्याही साताऱ्यातील तरुण उद्योजक श्रीकांत जोशी यांना घ्यावे असा माझा प्रस्ताव सर्व संचालकांनी मंजूर करून ते संचालक म्हणून आले. म्हणजे ॲक्च्युअली श्रीकांत जोशी आज नाही आहेत, पण त्यांनी तेव्हा उत्तम बँकेचं काम केलं. आता आपण इथेच 1 मिनिट. या वार्षिक सभेच्या वेळी पूर्वी पंडितांचा जो बोलण्याचा संकोच होता तो KB दामले यांना नसल्यामुळे प्रश्नोत्तरे वगैरे मला न सांगता ते देणारे गृहीतच होते. त्याप्रमाणे त्यांनी ती सभा पार पडली. गेल्या 3-4 सभांना मला ती संधी मिळाल्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वात बोलाची भर पडली. हे ऋण मला मान्य केलेच पाहिजे. अगदी त्यामुळे उद्या पुढचा भाग